शिवसेना यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। आणि हा सन्मान करण्यासाठी मी प्रदीपजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। माईची उपदार शाल त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय। तर हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय मुख्य मंचावरती। सन्माननीय श्री रामदास शेवाळे साहेब रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। यानंतर पुढील सन्मानाच्या दिशेने आपण वळतो आहोत। आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित महिला बाल कल्याण समिती सभापती अर्थातच मोनिकाताई महानवर आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूयात। आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी गणेशजी आहिरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करावा। हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। खऱ्या अर्थानं नेहमीच या मैदानावरती आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांची आवर्जून भेट आपल्याला पाहायला मिळते। त्या मोनिकाताईंचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती। तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित शिवसेनेचे आणखीन एक दमदार नेतृत्व आदरणीय DN मिश्रा साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत। आणि मी मदनजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा। DN मिश्रा साहेब नुकताच त्यांचा वाढदिवस सोहळा देखील आपण पाहिला। त्यांना वाढदिवसाच्या देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊयात आणि त्याचबरोबर त्यांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूयात। यानंतर पुढील सत्काराकडे आपण वळतो आहोत। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आमच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचा सर्वाधिक मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो, ज्यांचं नेहमीच पाठबळ आमच्या पाठीशी असतं, सन्माननीय शिवसेना कळंबोली शहर अध्यक्ष आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा देखील या मुख्य मंचावरती शुभ सन्मान। आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी राहुलजींना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा। तर हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित एक आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय NP खर्जे सर यांचा देखील आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत। आणि मी जगदीशजी अर्थात जगू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय NP खर्जे सरांचा देखील हा शुभ सन्मान करावा। एक परखड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अजितजी भानुसे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि पुन्हा एकदा राहुलजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय अजितजी भानुसे साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। DJ आसिफ SK या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांचा देखील एक विशेष सन्मान मी आदरणीय रामदास शेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा। मित्रांनो जोरदार टाळ्या। आपल्यापैकीच एक परंतु आज विद्युत सहाय्यक म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची निवड झालेली आणि त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा, कारण तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं कार्य कराल त्या त्या वेळेला तुमचा सत्कार हा नक्कीच केला जाईल आणि त्याच अनुषंगानं इथे हा शुभ सन्मान देखील केला जातोय। त्यानंतर मॅन ऑफ द मॅचेस आपण या ठिकाणी सेमीफायनल 1चा मॅन ऑफ द मॅच। खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ही देखील एक वेगळी संकल्पना होती। आज आपण पाहिलं तर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते आणि या अपघातामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, खास करून टू व्हीलर चालवणाऱ्यांमध्ये, की त्यांच्या डोक्यावरती हेल्मेट नसतं। सरकारने हेल्मेटची सक्ती केलेली असताना सुद्धा काही युवक आहेत, काही तरुण आहेत की जे एक फॅड म्हणून म्हणा किंवा काही कारणं असू द्यात डोक्यावरती हेल्मेट परिधान करत नाहीत। परंतु आमच्या आयोजकांनी सांगितलं की
तुम्ही इथे जर चांगला खेळ केलात तर तुम्हाला हेल्मेट देऊन तुमचा सन्मान केला जाईल, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही राईड करत असताना, बाईक राईड करत असताना तुम्ही सुरक्षित असाल. आणि याच संकल्पनेतून हेल्मेट देऊन आपण प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला. तब्बल 15 मॅन ऑफ द मॅच आपल्याला मिळाले आणि 15 हेल्मेटचं वाटप आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. त्यापैकी सेमीफायनल 1 चा मानकरी ठरला मॅन ऑफ द मॅच, 1 षटक, 1 धाव आणि 2 विकेट्स ज्यानं मिळवल्या तो अर्थातच कैलास ठरला सेमीफायनल 1 चा मॅन ऑफ द मॅच. तर कैलासला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मोनिका ताईंच्या शुभ हस्ते मात्र आपण या खेळाडूला हेल्मेट देऊन या ठिकाणी मेडन षटक फेकलं. 1 षटक, 1 निर्धाव आणि 2 विकेट्स या ठिकाणी मिळवल्या. पहा हेल्मेट. त्यानंतर सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच ठरला, ज्यानं 8 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा नाबाद खेळला तो अर्थातच सचिन कारवार ठरला सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचा सचिन कारवार लवकर यायचं मित्रांनो. मी सर्व विजेत्या संघांना समोर थांबण्याची विनंती केली होती, अद्यापही आपण इथे उपस्थित नाही आहात. एक आगळी वेगळी संकल्पना सचिन कारवारसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 8 चेंडू आणि 25 धावांची बहारदार खेळी त्याने साकारली. सेमीफायनल 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. आणि त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच, खरं तर बिग वन ज्याला म्हटलं जातं, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय 1 षटक, 0 निर्धाव, 3 धावा आणि 0 विकेट्स. अर्थातच निर्णायक षटकामधून ज्यानं विजयाचा पाया रचला, मनीष ठरतोय या फायनलचा मॅन ऑफ द मॅच. नेहमीच निर्णायक क्षणाला मनीषची गोलंदाजी ही सर्वाधिक महत्त्वाची ठरली आणि आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला हेल्मेट देऊन सन्मानित केलं जातं. सचिन कारवारला देखील. आणि या तीनही खेळाडूंचा आपण हेल्मेटसह एक फोटो सेशन देखील करणार आहोत. प्रत्येक खेळाडूचा फोटो सेशन आपण केलाय. आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या तीनही खेळाडूंसाठी. सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि त्यानंतर मेगा फायनल. तर आदरणीय मोनिकाताई महानवर मॅडमांना पुढील एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणाहून जायचं आहे, त्यामुळे आपण अमूल्य वेळ दिलात, आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आपण जाऊयात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यासाठी मी अजितजी भानुसे साहेब आणि त्याचबरोबर NP खर्जे सर या दोनही मान्यवरांना विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या खेळाडूला सन्मानित करायचं. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय, बरेचसे खेळाडू या रेसमध्ये होते परंतु आयोजकांची चॉईस या ठिकाणी येते आहे. अर्थातच सचिन कारवार ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. स्पोर्ट्स ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केला जाईल. अगदी महत्त्वाच्या सामन्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण झेल टिपत असताना संघासाठी मेगा फायनलचे दरवाजे खुले करणारा सचिन कारवार ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टाळ्यांचा आवाज जरा कमी पडतोय मित्रांनो, कारण खेळाडू संपूर्ण दिवसभर मेहनत करतात. यानंतर तर या ठिकाणी ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केलं जातं. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज इकॉनॉमिकली जर आपण पाहिलं आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय DN मिश्रा साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र प्रदान करायचं. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा, अर्थातच टोटल 6 विकेट्स मिळवणारा कैलास चौधरी ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एका मोठ्या कालावधीनंतर कळंबोली क्रिकेटमध्ये पुनरागमन, आणि काय पुनरागमन केलंय. मागील स्पर्धेमध्ये जरूर संघ पहिल्या फेरीमध्ये बाद झाला परंतु आयोजनाची जबाबदारी होती, परंतु दुसऱ्या स्पर्धेमध्ये थेट मेगा फायनल पर्यंतचा प्रवास
कैलास चौधरी अभिनंदन. ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जातंय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय. नाव आहे लेट राहुलबाई 11 संघाचा चेतन साळुंके ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. चेतन जर या ठिकाणी उपस्थित असेल किंबहुना चेतनचा कोणी मित्र या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी प्राइज कलेक्ट करायचंय. टोटल 52 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. सेकंड पोझिशन मध्ये हायेस्ट रन गेटर तो राहिला. तर कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत अमन आणि हे पारितोषिक मात्र अमन कडे सुपूर्द केलं जात आहे. संघाचा संघनायक आहे लेट राहुलबाई 11 संघाचा अमन. चेतन साठी हे बेस्ट बॅटरचं प्राइज मात्र या ठिकाणी त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाकडे आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचं. या स्पर्धेच्या चौथ्या क्रमांकावरती राहिला संघ तर लेट राहुलबाई 11 संघ ठरतोय या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर संपूर्ण टीम कर्णधार जे कोणी खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण यायचं आणि आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे या ठिकाणी हे पारितोषिक देऊन या संघाला सन्मानित करायचंय. आय थिंक अमन एकटेच थांबलेत कारण खेळाडू जवळपास या ठिकाणी रवाना झालेत. तर संघाचा संघनायक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर रॉयल ए संघ ठरला आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी. मी पुन्हा एकदा आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक वितरित करायचं आहे. रॉयल ए संघ ठरतोय या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. अक्षयची विकेट गेली आणि तिथून मात्र तो जो मोमेंटम होता तो कुठेतरी शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर रॉयल ए संघ तिसरा क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरतोय. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक अर्थातच उपविजेता संघ आणि ज्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळाला, ज्या संघानं या संपूर्ण दिवसभर भल्या भल्या संघांना मात देत असताना या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. हे पारितोषिक वितरित करण्या अगोदर आपण जरूर या ठिकाणी बोलूयात कारण ज्यांचं अमूल्य मार्गदर्शन नेहमीच आपल्याला लाभतं. तर आदरणीय रामदास शेवा साहेबांना विनंती असेल की आपण सर्वप्रथम आमच्या उपस्थितांना 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या या मैदानावरती आमचे सहकारी मित्र आणि या पनवेल कळंबोली शहराचे शहर संघटक आनंदराव माने यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी DN मिश्राजी, या शहरचे शहर प्रमुख तुकारामजी सरक, आमचे मित्र NP खर्जे, भानुशे असतील आणि ज्यांनी ही स्पर्धा भरवली ते आनंदराव माने,
आणि सर्वच व्यासपीठावर सर्वच उपस्थित आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक आभार व्यक्त करतो. परंतु खऱ्या अर्थानं आनंदच्या नावामध्येच आनंद आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काहीतरी सामाजिक उपक्रम करावा या संकल्पनेतून आज आपण क्रिकेटचे आपण आनंद घेतोय. क्रिकेट ही आपल्या देशाची पंढरी म्हटली जाते, पण त्याच्यात डबल पंढरी म्हटलं तर कळंबोलीमध्ये क्रिकेट म्हणजे 24/7 नेहमीच चालू असतं. पहिलं आम्हाला क्रिकेटच्या सामन्याचे निमंत्रण यायचे आहे, ते उन्हाळी सामने क्रिकेटचे चालायचे. आता उन्हाळी झाले, पावसाळे झाले, ते बॉक्स झाले, अंडरम ओव्हरड्रम काय पाहिजे तेवढ्या म्हणजे 12 महिने क्रिकेटचे सामने चालू असतात. एक चांगली संकल्पना आहे आणि त्या निमित्तानं हे सर्व नवयुवक एकत्र येतात आणि त्यातनं देशाचं काहीतरी आपल्या शहराचं भविष्य घडावं असं आपण त्यातनं संकल्प करूया. एक चांगला संकल्प आनंदराव यांनी घेतला. आपण पाहत असाल एक हेल्मेट काय करू शकतं. आपण अनेकदा वर्तमानपत्रातनं काही बातम्या वाचतो, हेल्मेट नव्हतं म्हणून काय झालं आणि हेल्मेट होतं म्हणून काय झालं, परंतु त्याचं आपण दुसऱ्याचं पाहतो आणि अनुकरण करत नाही आहे. पण काहीतरी कुठेतरी पुढाकार घेऊन वाढदिवस सगळे साजरे करतात. कोण कुठे, मी मागच्या एकदा याच्यात म्हणलं होतं की चंद्रावर जायचं बाकी राहिलं वाढदिवस, बाकी सगळ्या संकल्पना आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. पण कुठेतरी आपण काहीतरी ह्या शहरात राहतो त्या शहराचं काहीतरी देणं लागतो. आपल्याबरोबर जो वर्ग फिरतोय त्यांचा आपण काहीतरी बांधील आहे. या अनुषंगानं आनंदरावांनी एक चांगली संकल्पना घेतली. क्रिकेट तर आपण वर्षभर खेळत असतो, पण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमधल्या कलागुलांना वाव देणाऱ्या सगळं नवयुवकांना एक हेल्मेटची सक्ती किंवा हेल्मेटमुळे काय होतं, एक हेल्मेट वालण्याचा चांगला संकल्प घेतला म्हणून पुन्हा त्याचं मी मनापासून अभिनंदन करतोय. मला वाटतं सर्व नवयुवकांनी त्यांचं काहीतरी अनुकरण करावं. त्यांनी हेल्मेट वाचले, अजून काही अनेक अशा आपल्या स्वतःच्या डिफेन्ससाठी अनेक काही गोष्टी करू शकतो किंवा एखादा आपला मित्रमंडळी जर काही अडीअडचणीत असेल त्याला काही मदत करू शकतो. वाढदिवस साजरा न करता आपण सर्वांनीच मला वाटतं भविष्याच्या कालखंडामध्ये जी काळाची गरज आहे, जे आपल्या मित्रांना काही देण्याची गरज आहे. आज पाहत असाल की नोकऱ्यांची परिस्थिती कशी आहे, एवढे नवयुवक हे नवी फळी आपण पाहतोय, परंतु ह्या नोकरीच्या माध्यमातून बेकार होत चालली आहे. अशा वेळेला अडीअडचणीला उभं राहण्याचा मानस मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी करावा. अजून एक मी आपल्या ह्या नवयुवकांना आपण एक संकल्पना सांगू इच्छितो की ज्या मैदानावरती आपण रात्रंदिवस खेळतोय, वर्षानुवर्ष खेळतोय, परंतु मला वाटतं ह्या सगळे क्रिकेटची मंडळी आज 16 संघ होते. असे कितीतरी संघ आपल्या प्रवीण सर आपण आपल्याला सांगू इच्छितो, आपण अनाऊन्स करत जा. असे अनेक संघ आहे, परंतु जर मनावच घेतलं आपण की सामाजिक बांधील किंवा काय, एखादं राज्य सरकार असेल, महानगरपालिका असेल, एखादं काम त्याच्यातनं राहिलं तर आपण काय काय ओरडतो, परंतु आपण त्याचा काय भाग बनू शकतो का, या लोकशाही जीवनामध्ये आपण स्वतःहून काय करू शकतो का, ही संकल्पना मला वाटतं आपण सर्वांनी मनामध्ये घेतली. तर ती संकल्पना अशी आहे, हे जे मैदान पाहतोय आपण, ह्या मैदानात हे आता हे वाढलेलं गवत आहे, हे संध्याकाळची आता पावसाचा सीझन संपला तर मला वाटतंय ही सगळे इथे काही मंडळी आपले वयस्कर असतील तर वॉकिंग करत असतात. इचुकाट्याचं प्रमाण जास्त आहे. महानगरपालिका करेल त्यावेळेला करेल, पण सर्व खेळाडूंनी एक दिवस येऊन जर मला वाटतंय खऱ्या अर्थानं जर या साफसफाईचं काम आपण मनामध्ये घेतलं तर मला वाटतं 1 फूटभर जागा येणार नाही प्रत्येकाला, एवढी मुलं तयार होत्या आणि त्या मुलाच्या संकल्पनेतून एक चांगली सामाजिक संदेश जाऊ शकतो. आपण ठरवा. काही आता काही गोष्टी मी सांगायला गेलं तर म्हणतात हा राजकारणाचा भाग झाला. हा राजकारणाचा भाग नव्हे, हा समाजकारणाचा भाग आहे. जर आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला, जेवढ्या टीम असतील त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस स्वयंसेवा करून हे मैदान साफ करायचं, जेवढी पोरं तयार होईल तेवढ्या सगळ्या पोरांचा जेवणाचा खर्च संध्याकाळी मी सगळा बंदोबस्त करू, पण आपण स्वतः होऊन एक संकल्पना करा, तुमच्या क्रिकेटच्या माध्यमातून एक बांधणी करा आणि एक दिवस आपण सर्व मिळून, मी बी तुमच्या सोबत असेल आणि हे मैदान साफ करण्याचा संकल्प करूया. असे चांगले चांगले संकल्प प्रत्येकाच्या वाढदिवसाने आपण अनुकरण करावं अशी मी ह्या नवयुवकांना अपील करतो. ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलं, जय पराजय सर्वांना असतो. सर्वांचं मनापासून कौतुक करत थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊयात पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. उपविजेता अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी, ज्यांचा आपण उल्लेख केला की तमाम युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मागील आठवड्यामध्ये आयोजनामधला हातखंडा त्यांनी दाखवला, यावेळेला खेळाची गुणवत्ता त्याने दाखवली आणि थेट मेगा फायनल पर्यंतचा
प्रवेश ज्यानं केला, अर्थातच RN11 संघ ठरतो या स्पर्धेचा उपविजेता संघ. तर संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आणि आपला या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. येऊ द्या, संपूर्ण टीम येऊ द्या स्टेजवरती. आपण आता स्पेस आपण तयार केलं. तर या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आर्यन स्पोर्ट्स कळंबोली संघ. तर अभिनंदन आर्यन्स, वेल प्लेड. आणि त्यानंतर आपण जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्थातच मालिकावीर. मालिकावीराचं पारितोषिक मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सन्माननीय उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकत्रितपणे या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या खेळाडूचा खेळ हा सर्वश्रेष्ठ राहिला, फलंदाजीमध्ये तब्बल 68 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय सुहास करे. मागील आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी थोडक्यामध्ये या खेळाडूचं हे पारितोषिक हुकलं होतं. तिथे देखील स्पोर्ट्स बायसिकल होती, परंतु जिद्द आणि चिकाटी या खेळाडूची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि सुहास करेनं मात्र पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना या स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी ठरला. त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये देखील आपण पाहिलं तर तोच प्लेअर ऑफ द सिरीज होता. तर अभिनंदन सुहास, अप्रतिम. आणि त्यानंतर मात्र आपण वळूयात या स्पर्धेचा विजेता संघ. परंतु या विजेता संघाच्या ट्रॉफी बरोबरच ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तर या ठिकाणी जरूर दिली जाईल. तर प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी बरोबरच मनीषजी यांच्याकडनं सलग विजयाची हॅट्रिक, म्हणजे सलग 3 आठवडे या संघानं प्रथम क्रमांक प्राप्त केला, त्याबद्दल मनीषजी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये. आणि या स्पर्धेचं अजिंक्यपद अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 ठरतोय या स्पर्धेचा विजेता संघ. पहा, मनीषजी यांच्या बाबतीत आम्हाला माहिती मिळाली की सध्याच्या घडीला 102 ताप असताना, मैदानावरती क्रॅम्प आलेला असताना देखील त्यांनी संघाची साथ सोडली नाही. थोडा वेळ बाहेर गेले आणि पुन्हा एकदा त्याच लढवय्या वृत्तीने ते मैदानाच्या आतमध्ये आले. अनिकेतजी ऐनकर असतील, मनीषजी असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आमचे काके असतील, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सलग 3 आठवडे अजिंक्यपद पटकावलंय, अनबीटन राहिलाय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ. अप्रतिम खेळ बहुतांश युवा खेळाडूंचा या संघामध्ये भरणा आहे. खरं तर पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटच युवा खेळाडूंचा फॉर्मॅट आहे. आणि या युवकांनी मात्र जो जोश, जो उत्साह या खेळाच्या प्रती दाखवलाय, अभिनंदन आहे, कौतुक आहे. आणि प्रथम क्रमांकाचा सलग 3ऱ्या आठवड्यामध्ये पारितोषिक मात्र या ठिकाणी पटकावलंय. पहिले 4 आठवडे एकही विजय प्राप्त न करता आलेला संघ, मागील 3 आठवडे एकही पराभव झालेला नाही आहे, अनबीटन राहिलाय हा संघ. तर अभिनंदन अनिकेत अँड कंपनी. आणि हा पारितोषिक वितरण सोहळा आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा याच उत्साहामध्ये आपल्या बरोबर भेट होईल. तोपर्यंत मात्र धन्यवाद.